नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आज आपण प्रभाग क्रमांक 9 जोगेश्वरी आखाडा येथे जे उमेदवार आहे विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी इतरही, तर त्यांची आपण आज मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. तरी आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज आपण प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणी जोगेश्वरी आखाडा येथे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत सुजय काळे आणि मनीषा बोंगळ यांच्याशी आपण या ठिकाणच्या ज्या समस्या आहे, नागरिकांच्या समस्या आहेत, त्याबाबत थोडीशी बातचीत करणार आहोत. तरी आज सुजय काळे यांच्याशी चर्चा करूया. आपण प्रभाग क्रमांक 9 यामधून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी केलेली आहे, तर आपण मतदारांपर्यंत पोहोचला आहात का, की मतदारांच्या काही समस्या जाणून घेतल्यात का? नक्कीच गेली 2 ते 3 महिन्यापासून या निवडणुकीचं जसं प्रोग्राम जाहीर झाला तेव्हापासून आम्ही प्रत्येक या प्रभागातील प्रत्येक घराघरापर्यंत संपर्क केला, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जे काही या प्रभागामध्ये समस्या होत्या त्या समस्येचं ज्यावेळेस लक्षात आलं की बराचसा विकास या प्रभागामध्ये व्हायचा राहिलेला आहे आणि म्हणून सगळ्यांशी चर्चा केली. सगळ्यांच्या या आमच्यासाठी पसंती आली तर तुम्ही या निवडणुकीत उतरून या प्रभागासाठी जेवढं काही या ठिकाणी शक्य होईल त्या ज्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही या निवडणुकीत उतरावं. म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जोगेश्वरी आखाडा असेल, काळ्या आखाडा असेल, बाकीचा जो प्रभाग आहे या प्रभागातून भारतीय जनता पार्टीने आम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. पुरुषमधून मला स्वतःला या ठिकाणी उमेदवारी दिली आणि महिलेमधून मनीषा सचिन भोंगळ यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली. आपल्याकडे काही असं ठोस विजन आहे का? इथली काही जी समस्या गेली अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांना आहे आणि ती सोडवण्यासाठी काही असं तुम्ही आहे का विजन तुमच्याकडे काही? आता तसं जर पाहिलं तर या प्रभागामध्ये गेली 2016ला ज्यावेळेस निवडणूक झाली होती या ठिकाणी विरोधी मंडळाची सत्ता आली, परंतु सत्ता आल्यानंतर एक हाती सत्ता ही त्यांच्या हातात होती. म्हणजे आज सगळ्या गोष्टी अनुकूल असताना देखील या प्रभागात सगळ्यात मोठी दुरावस्था रस्त्यांची झालेली आहे. पाणी वेळेवर येत नाही आणि लाईटीचा समजा विषय असेल तर तो पण कधी कधी मागे पुढे होतो. परंतु जे काही या ठिकाणी नगरसेवक याच्या आधी निवडून गेले त्यांनी असं म्हणावं असं या प्रभागासाठी काहीच केलेलं नाही. आपल्या प्रभागामध्ये किती मतदार आहेत आणि आपण आतापर्यंत किती मतदारांपर्यंत पोहोचला आहात? या प्रभागामध्ये 2910 मतदार आहेत. आतापर्यंत जवळजवळ सगळ्यांशी भेटून सगळ्यांबरोबर चर्चा करून जवळजवळ सगळ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. ठीक आहे. आपल्याला जर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली आहे, आपला विजय झाला, तर आपण असं काय आपल्या विजन आहे का काही, का त्यामध्ये आपण असे इथं या ठिकाणी एक नागरिकांसाठी कुठल्याही समजा विद्यार्थी असतील, नागरिक असतील, दूध उत्पादक शेतकरी असतील, यासाठी काही करणार आहात का? तसं जर पाहिलं भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रापासून राज्यापर्यंत आहे. आज भारतीय जनता पार्टीचे या तालुक्यात आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक योजना या प्रभागात आम्ही राबवल्या. लाडकी बहीण योजना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यानंतर जे गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी भारतीय जनता पार्टी असं सरकार असं. आणि यावेळेस माफक अपेक्षा अशी आहे मतदारांची, केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात सरकार भाजपचं आहे आणि एकदा या राहुरी नगरपालिकेत सत्ता बदल करायचा, भारतीय जनता पार्टीच्या याच्या खाली सरकारच्या खाली ही राहुरी नगरपालिका या ठिकाणी जिंकायची आणि जे काही प्रलंबित प्रश्न या राहुरी शहरातले असतील, त्या प्रभागातले असतील, ते सर्व प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. आपण आपल्या प्रभागातील मतदारांना या माध्यमातून, आमच्या सार्वमंथनच्या माध्यमातून काय संदेश देणार आहात? या सार्वमंथन न्यूज चॅनलच्या आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना मी नम्र आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीने आम्हाला या ठिकाणी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळवून दिली. मतदारांनी मी नम्र विनंती करतो की उद्याच्या या होऊ घातलेल्या 2025च्या राहुरी नगरपालिका निवडणुकीत आमच्यावर ज्या ठिकाणी जसा भारतीय जनता पार्टीने विश्वास दाखवला आणि भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी ह्या आम्हाला दिली, त्याच पद्धतीने जनतेने एकदा आम्हाला संधी द्यावी. जनतेच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही, एवढंच या ठिकाणी नम्र आवाहन करतो.
निश्चितच आपण जनतेचा जे आपल्या मनात जो आदर आहे, तर आपण भोंगळताईशी चर्चा करणार आहोत. भोंगळताई, आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळाली आहे आणि आपण आपल्या प्रभागासाठी काय विकास साधणार आहात? रस्ते चांगले बनवू शकतो आणि पाणी वेळेत येईल याची काळजी घेऊ. लाईटिंगवर पण हे करू, लाईट वेळेची वेळी भेटली पण लोकांना याचा प्रयत्न करू आम्ही. तुम्ही एक महिला आहात, गृहिणी आहात, आपल्याला काय समस्या आहे, महिलांच्या काय समस्या आहे आपण जाणतात. तर आपल्याला यापूर्वी अशा काही समस्या जाणवल्यात का, की आपल्या प्रभागामध्ये जे नगरसेवक आहे त्यांनी आपले जे काही काम असतील किंवा इतर काही प्रश्न असतील ते मार्गी लावले नाही, असं कधी तुम्हाला वाटलं का? हो, नाही लावलं, पण आता इथून पुढे आम्ही प्रयत्न करू का त्यांच्या गृहिणींच्या समस्या आम्ही पूर्णपणे सोडू. त्यांनी आता आम्हाला म्हणजे विश्वासात घेतलं, उमेदवार केलं, तर आम्ही निवडून आल्यावर आम्ही त्यांची इच्छा सगळी काही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, निश्चितच आपल्याला या उमेदवारीच्या खूप खूप शुभेच्छा. मंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.